श्री स्वामी समर्थ. भोगीला स्त्रियांनी चुकूनही करू नये अशी एक चूक, नाहीतर आयुष्य बदलून जातं. नमस्कार सख्यांनो, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. उद्या आहे भोगी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा सण. आपण सर्वजण देवाची पूजा करतो, लेकी सुनांना बोलावतो, तिळी लावून आंघोळ करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रात आणि जुन्या जाणत्या स्त्रियांनी सांगितलेली एक अशी चूक आहे, जर भोगीच्या दिवशी चुकूनही घडली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायमची रुसून जाऊ शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. आपण खूप सेवा करतो, दानधर्म करतो, पण एका छोट्याशा चुकीमुळे त्या सगळ्या पुण्याचा नाश होऊ शकतो. ती एक चूक नेमकी कोणती आणि ती टाळण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे, हे आज मी तुम्हाला पुराव्यासकट सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो तुमच्या घराचे भाग्य उजळू शकतो. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमचा एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येऊ शकते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस, निसर्गातील नवीन धान्य, भाज्या यांचा आस्वाद घेण्याचा दिवस. आपण भोगीची भाजी करतो, बाजरीची भाकरी करतो, पण सख्यांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही घरांमध्ये कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नाही, सतत कटकटी होतात. याचं कारण आपल्याकडून सणासुदीला होणाऱ्या काही सूक्ष्म चुका असू शकतात. ती चूक अन्नाशी संबंधित आहे का, की ती वस्त्रांशी संबंधित आहे, की तुमच्या बोलण्याशी? लोक म्हणतात, काय होतंय एका दिवसाने, पण शास्त्र सांगताय संक्रांतीचा काळ हा संक्रमणाचा काळ असतो. या काळातील एक चूक तुमच्या पूर्ण वर्षावर, ऊर्जेवर परिणाम करते. आता मी तुम्हाला त्या एका मोठ्या चुकीबद्दल सांगणार आहे, पण त्याआधी जाणून घेऊया भोगीच्या दिवशी चुकूनही न करण्याच्या इतर काही गोष्टी. ती मुख्य चूक सांगण्यापूर्वी हे लक्षात ठेवा. शिळे अन्न. भोगीच्या दिवशी घरात शिळे अन्न ठेवू नका किंवा खाऊ नका. या दिवशी ताजे आणि सात्विक अन्नच बनले पाहिजे. या दिवशी घरातील स्त्रियांशी कोणावरही रागू नये किंवा अपशब्द बोलू नये. ज्या घरात स्त्री रडते किंवा चिडते तिथे लक्ष्मी वास करत नाही. केस धुणे. सौभाग्यवती स्त्रियांनी भोगीच्या दिवशी चुकूनही साबण किंवा शॅम्पू लावून केस धुवू नये. धुवायचे असल्यास तिळाचे पाणी वापरावे, पण शक्यतो टाळावे. आता आपण वळणार आहोत त्या महाचुकीकडे, जिच्यामुळे संसाराची राखरांगोळी होऊ शकते. सख्यांनो, ती सर्वात मोठी चूक म्हणजे भोगीच्या दिवशी घराच्या उंबरठा ओलांडून रिकाम्या हाताने कोणालाही परत धाडणे आणि मुख्य म्हणजे मिठाचे दान करणे. हो, नीट ऐका. भोगीच्या दिवशी जर तुमच्या दारात कोणी गरजू आला किंवा कोणीही काही मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी कोणालाही मीठ, मोहरी किंवा तिखट देऊ नका. अनेकदा शेजारी पाजारी काहीतरी मागायला येतात, पण भोगीला या वस्तू घराबाहेर देणे म्हणजे आपल्या घरातील चव आणि लक्ष्मी दुसऱ्याला देण्यासारखं आहे. आणखीन एक मोठी चूक म्हणजे या दिवशी कचरा किंवा केर घराबाहेर रात्रीच्या वेळी टाकणे. भोगीच्या दिवशी संध्याकाळी घर स्वच्छ ठेवा, पण घरातील लक्ष्मी कचरा स्वरूपात बाहेर टाकू नका. आता यावर उपाय काय? जर तुमच्याकडून कळत नकळत चूक झाली असेल किंवा तुम्हाला तुमचे नशीब
बदलवायचं असेल तर तीळ मिश्रित पाणी, उद्या संध्याकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान करा. यामुळे इडापिडा टळते. उंबरठा पूजन करा. घराच्या उंबरठ्यावर हळद कुंकवाचे लेपन करा आणि तिथे स्वस्तिक काढा. भोगीची भाजी करताना त्यात सर्व प्रकारच्या शेंगा आणि भाज्या घाला. हे समृद्धीचे प्रतीक आहे. गुप्त उपाय सांगते, ऐका. संध्याकाळी तुळशीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 1 चिमूट काळे तीळ टाका. यामुळे पितृदोष आणि लक्ष्मी दोष दूर होतात. तर सख्यांनो, ही होती महत्त्वाची माहिती. सण साजरे करण्यामागे फक्त आनंद असतो, तर यामागे एक शास्त्र असतं. तुम्ही ही एक चूक टाळली तर तुमच्या घरात सुख समाधान नक्की नांदेल. मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून ही चूक होणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा विनंती, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.